आंदोलनाचा लढा चालू आहे. आपल्याला आंदोलन करण्याचा किंवा लढा उभा करण्याचा याची काही गोळी नव्हती, परंतु त्या ठिकाणी संतोष देशमुखच्या अमानुष प्रकारे हत्या केली. हत्येचं कारण तसं काहीच नाही, त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या खंडणीसाठी त्यांना हत्या केलेली. याच्यासाठी आपण आजपर्यंत बी लढतो, परंतु ह्याच्यातले काही जे आपले मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हे जे झालेलं दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष त्यांना कुठंतरी आपल्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण जी 17 तारखेला सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेतलेली होती, त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनीच आपल्याला जे समजा उद्या 25 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याच्या संदर्भातलं जे आपण सगळ्यांना विचारलं होतं त्यावेळेस सगळ्याच गावकऱ्यांनी आपल्या सहमती दर्शवलेली. त्याच्यानंतर त्या संदर्भातलं आपण निवेदन 21 तारखेला माननीय पोलीस निरीक्षक, माननीय तहसीलदार, SP यांना सगळ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. आता ते निवेदन दिलेलं होतं त्या संदर्भात आज SP साहेबांनी गावातले काही समजा शिष्टमंडळ धनंजय देशमुख यांना बोलवून घेतलेलं होतं. त्या बाबतीत त्यांना चर्चा केली, पण ह्याच्यातले असे बरेचसे मुद्दे आहेत की ते SP साहेबाच्या हातातले नाहीत, हे महाराष्ट्र शासनाच्या हातातले आहेत. त्या संदर्भात आपण 17 तारखेला मिटिंग घेऊन आज 24 तारीख आली तरी 24 तारखेपर्यंत आपल्याकडे प्रशासनाकडून कसल्या प्रकारचं काही आलेलं नाही. त्याच्यामुळे आपलं जे उद्याचं 25 तारखेचं जे आंदोलन आहे ते 25 तारखेच्या आंदोलनाच्या संदर्भातलं आपण निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आपले जवळपास 7 ते 8 मुद्दे आहेत. तर त्या मुद्द्याच्या संदर्भातच आपल्याला उद्याच्या या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करायचंय. आपण प्रथमतः 2 दिवस या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन म्हणजे आपण पाणी पिणार आपण फक्त, आणि त्या संदर्भात आपण करणार आहेत. परंतु त्या 2 दिवसातही जर प्रशासनानं कसल्या प्रकारचे जर आपल्या जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 3ऱ्या दिवसापासून पाणी आणि अन्न हे दोन्हीही आपण वर्ज्य करणार आहेत. तर याची प्रशासनानं दखल घ्यावी. उद्यापासून आम्ही उद्या इथं 9 वाजता आपले जे ग्रामस्थ आहेत आज 9 ते 9:30च्या दरम्यान समजा 10 वाजेपर्यंत सगळे आपले जमतील. 10 वाजता इथं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बसायचंय. ह्याचा सगळ्यांनी घ्या. आणि बरेचसे जण आज काही शेतातल्या कामामुळे येऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हे आपले सगळ्यांना निरोप पोहोचवा, जेणेकरून उद्याच्याला 10 वाजता आपले सगळे ज्या ठिकाणी ग्रामस्थ येतील त्या ग्रामस्थांसाठी आपण इथं पॅन्डल उभा केलेला आहे. आणि याच आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व घटक समाजाचे लोक आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत. तर त्यांना पण आपली विनंती की त्यांना पण या ठिकाणी या उपोषणाला आमचे हे ग्रामस्थच बसतील. बाहेरच्यांना येऊन भेट द्यायची असेल त्यावेळेस भेट द्या, थांबायचं जेवढं त्यांना वेळ थांबायचं तेवढं थांबा, कुणाची गैरसोय होणार नाही. पोलीस प्रशासनाला आमची विनंती, पोलीस प्रशासनाला आमचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही. तर उद्याच्याला आपलं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची उद्यापासून जी बसायचं ठरवलेलं अमर उपोषणाला ते आपलं फायनल आहे. त्याच्यामुळे ही आपण ग्रामस्थाची मिटिंग त्याच्यासाठी घेतलेली. तर या बाबतीत सगळ्याचं समर्थन आहे का या प्रकरणाला? सगळे हात करून वरी सांगा. तर ठीक आहे, उद्या 10 वाजता या ठिकाणी आपण ह्या आंदोलनाला सगळेजण बसणार आहोत. या ठिकाणी सगळी व्यवस्था बसण्याची केलेली आहे. तर महिला आणि पुरुष सर्व इथं या ठिकाणी येऊन बसणार आहेत. आपण गेल्या 7 दिवसापूर्वी माचाचौकमध्ये मीटिंग घेतलेली होती की अन्नत्याग आंदोलन करायचं का. आपलं ठरलं होतं सर्वानुमते. आपलं सर्वानुमते 7 दिवसापूर्वी अन्नत्याग आंदोलन करायचं ठरलं होतं. ठरल्याच्या नंतर 5 दिवस प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती. पण ह्या 2 दिवसात प्रशासनाच्या भरपूर हालचाली वाढल्या. मग आपल्याला आज काही लोकांना SP साहेबांना बीडला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुमच्या आंदोलनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आम्हाला गुप्त माहिती भेटलेली असल्यामुळे तुम्ही आंदोलन हे काही दिवसापुरतं स्थगित करावं आणि नंतर करावं. पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना विचारून सांगतो असा निरोप दिला. पण आज इथं आल्यावर गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत हे आमच्या लक्षात आल्यामुळं हे आंदोलन निश्चित झालेलं आहे. मग आज 144 कलम दाखल असल्यामुळं ते गुन्हे दाखल करण्याची बी त्यांना आपल्याला कल्पना दिलेली.
पण आपण ते सुद्धा स्वीकारायला तयार आहेत का? तर पुढले 302 सारख्या गुन्ह्यांना घाबरत नाहीत, तर आपण 144 188 सारख्या कलमांना का घाबरायचं नाही आणि आपल्यावर गुन्हे सुद्धा दाखल होणार नाहीत. कारण आपला विषय गंभीर आहे. आपल्यावर जर गुन्हे दाखल केले तर वेगळं रूप धारण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इतर गावातील लोक येणार आहेत. त्यांनी जर काही चुकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा त्यांच्यावर लक्ष द्यायचं आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने कसं उभं राहील त्याच्यासाठी प्रयत्न सर्व गावकऱ्यांनी करायचे. संतोष हत्या प्रकरणाला 72 दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत आणि आतापर्यंत 8 आरोपी 302 खाली अटक झालेले आहेत आणि आंधळे हा अद्याप फरार आहे. तो त्या पोलिसांनाही सापडला नाही. तो कसं काय सापडत नाही हे कळून येत नाही. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की तपास तिथपर्यंत त्या अटक होण्याच्या हद्दीपर्यंत आरोपींना झाला आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या लोकांनी या आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवण्यासाठी किंवा आणखी विविध कारणामुळे जे मदती केल्या असे पाहायला गेलं तर तुमचे प्रवीण काय नाव महाजन, राजेश पाटील, घुले कोण आहेत PS आहे ते घुले वाशीचे, त्याच्यानंतर काही तांदळे म्हणून इथं बालू तांदळे कोणतरी आहे, आणखी त्याच्याबरोबर केदारी एक आहे, आणखी दुसरे असे काही आरोपी वायबशी वगैरे पत्नीसह असे काही जे अजून हे करायचे चौकशी करून तपासामध्ये घेऊन त्यांना त्या 302 मध्ये घेण्याचं फक्त व्हावं असे आमचे याच्या प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी हे अन्नत्याग आंदोलन आम्ही पुढच्या सगळ्यात ह्याच्यासाठी चौकशीसाठी ठरवलेलं आहे आणि ते आंदोलन उद्यापासून सकाळी सुरू होईल 10 वाजेपर्यंत. काय त्याची शासनानं दखल घ्यावी, शासनानं त्या बाकीचे चर्चेत दिलेले त्या आरोपींना सह आरोपी करून 302 मध्ये घ्यावं अशी आम्ही शासनाला विनंती करतो. त्यांनी ती विनंती आतापर्यंत तळीला दिली नाही म्हणून आम्हाला ही अन्नत्याग आंदोलन करण्याची पाळी आली आहे. मागील जी मीटिंग घेतलेली होती आपण, जे आपल्या माणसाची अमानुषपणे हत्या केली, त्या हत्या कशा प्रकारे घडली, त्याच्या अगोदर काय घडलं, ही घटना घडण्याच्या अगोदर, घटना घडताना आणि घटना घडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस आम्ही SP साहेबांकडे गेलो तर आपल्या इथून अजूनही प्रॉपर कुठली माहिती आपल्याविषयी तिथं गेलेली नाही. याचं खरंच दुर्दैव वाटलं. कारण आपण सगळे लढतोय 24 तास, आज 77 दिवस झालं. आज सगळे गावकरी, सगळे समाज घटकातील लोकप्रतिनिधी या आपल्या लढ्यामध्ये आलेले आहेत. पण आपण लढतोय. खरं तर हा लढा नाही, आपला दुर्दैव आहे. आपण एका आपल्या माणसाला गेल्यानंतर आपण न्यायाची भीक मागतोय. तर हे जे आंदोलन आपण करणार आहेत उद्याचं, ज्याला जसे ऍडजस्टमेंट होईल, सगळे कामाचे दिवस आहेत सगळ्यांचे, परंतु जे काही पुरुष आणि महिला आहेत आपल्या गावातल्या, जसं जमेल तसं या आंदोलनात उद्यापासून या. मी इथं असणार आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही जे निर्णय घेतलेत त्यावर मी कधीही सहमती दर्शवणार आहे. कारण तुम्ही सगळ्या विचार करूनच तुम्ही हे सगळं आंदोलन असेल किंवा कुठलीही भूमिका असेल त्याच्यात माझा फक्त मी वाटलं तर विचार मांडू शकेल. बाकी तुमचे जे निर्णय आहेत त्याला मी कधीही असहमती दाखवणार नाही, तुम्हाला सहमती दाखवणार आहे. अतिशय शांततेत संवेदनशील मार्गाने आपण उद्यापासून आंदोलन चालू करत आहोत. लवकरात लवकर शिष्टमंडळ येईल अशी अपेक्षा धरू आपण. आणि जे काय आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रत्यक्ष ज्यावेळेस शिष्टमंडळ येईल त्यावेळेस आपल्या निवेदनातल्या मागण्या प्रामुख्यानं आता आपल्याला आवश्यक कोणत्या आहेत त्या जरी त्यांनी शब्द दिले आपल्याला की ह्या मागण्या इतक्या दिवसात आपण करू, तरी देखील आपण त्याच्यावर विचार करू. तुम्ही सगळे गावकरी विचार करा आणि पुढील दिशा ठरवा. तर उद्या 10-9